आकाशवाणी नागपूरचे हे विविध भारती केंद्र आहे. 10:58 होत आहेत. ऐकूयात ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हे वांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्र सरकारनं एलपीजी गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांची साठेबाजी तसंच काळा बाजार रोखण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी या संदर्भात राज्यांना पत्र पाठवलंय. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्षाच्या परिस्थितीत देखील भारताच्या घरगुती ग्राहकांना इंडियन ऑइल कंपनी दररोज 28 लाख एलपीजी सिलेंडर्सचा पुरवठा करत आहे. हे प्रमाण युद्धपूर्व काळातल्या गॅस पुरवठ्याच्या जवळपास पोहोचल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा हा केवळ उत्सव नसून विचारांचा प्रसार करणारं पर्व असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. येत्या 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगानं काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. समाजाला मिळणाऱ्या संधी, हक्क आणि प्रगती यामागे कोणाचं योगदान आहे हे नव्या पिढीला समजणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. 14 एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो अनुयायी नागरिक चैत्यभूमीवर येतात. त्यांच्यासाठी आवश्यक सोयीसुविधांची सर्वंकष व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरच्या VCA जामठा मैदानावर आयोजित माजी मंत्री दत्ता मेघे यांच्या शोकसभेला उपस्थित राहणार आहे. त्यानंतर ते नागपूरच्या VNIT इथं ज्ञानसभा राष्ट्रीय संमेलन उद्घाटन सोहळ्याला देखील उपस्थित असतील. भंडारा जिल्ह्यातील उमरेड पवनी करंडला व्याघ्र प्रकल्पातील पवनी गेट सध्या वाघांच्या एका कुटुंबामुळे पर्यटकांनी गजबजलाय. शॅडो वाघीण, N4 वाघ आणि त्याच्या 2 छाव्यांचं वारंवार दर्शन होत असल्यानं सफारी बुकिंग हाऊसफुल होते आहे. एरवी वाघ दर्शनासाठी वाट पाहावी लागते, मात्र इथं काही मिनिटातच पर्यटकांना वाघ दिसतात आहे. त्यामुळे पवनी गेट वन्यजीव प्रेमींसाठी प्रमुख आकर्षण ठरत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलंय. केंद्र शासनाचा क्षमता विकास आयोग आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमानं 2 ते 8 एप्रिल या कालावधीत देशभरात साधना सप्ताह आयोजित करण्यात आलाय. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानं राज्यभर महासाधना सप्ताह उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचं ठरवलंय. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अंगभूत कार्यक्षमतेला त्याचा विकास व्हावा आणि निरंतर ज्ञानसंवर्धनातून प्रशासकीय कार्यात गुणात्मक वाढ व्हावी हा या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. या अनुषंगानं अमरावती विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महासाधना सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवून IGOT कर्मयोगी पोर्टलवर उपलब्ध असलेले विविध अभ्यासक्रम पूर्ण करावे असं आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केलंय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.